ही गोष्ट आहे एका गरीब माणसाची, खूप गरीब. पण त्याने दिवस रात्र खूप म्हणजे खूप कष्ट करून थोडे पैसे जमवले होते. का? तर आपल्या मुलाला एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता यावा म्हणून. आणि त्याच्या मेहनतीला फळ आलं. त्याने त्या पैशांनी आपल्या मुलाला एका मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. तो मुलगा तिथेच एका हॉस्टेलमध्ये राहून अभ्यास करायला लागला. सगळं काही ठीक चाललं होतं. पण एक दिवस त्या वडिलांना बातमी मिळाली की त्यांचा मुलगा आजारी आहे. हे ऐकून वडील खूप व्याकुळ झाले, रेस्टलेस झाले. मुलाला बघण्यासाठी ते लगेचच निघाले. पण प्रॉब्लेम हा होता की त्यांच्याकडे पैसे नव्हते. पैशांच्या कमतरतेमुळे ते बसने प्रवास करू शकले नाहीत आणि पायीच चालत निघाले. चालत चालत संध्याकाळ झाली. पण त्यांचं डेस्टिनेशन अजूनही खूप दूर होतं. रात्रीची वेळ, सगळीकडे अंधार पसरला होता. आणि तो प्रदेश, ती जागा अगदी निर्जन होती, डेझोलेट. त्यांच्या मनात विचार आला की अशा निर्जन ठिकाणी रात्रीच्या अंधारात पायी प्रवास करणं सेफ नाही. हा विचार करून त्यांनी जवळच्याच एका गावात रात्रीचा मुक्काम करण्यासाठी कोणाकडे तरी आसरा, शेल्टर मागण्याचा निर्णय घेतला. त्या गावात त्यांना एक गृहस्थ भेटले. ते खूप दयाळू होते. त्यांनी त्या माणसाला रात्रीसाठी आश्रय दिला. आणि इथेच नशिबाचा एक विचित्र खेळ सुरू झाला. नियती मोठी विचित्र असते. त्याच रात्री त्या घरात एक चोर घुसला. तिथे ठेवलेली एक पेटी, एक बॉक्स उचलून तो पळून जाऊ लागला. पण चोराच्या पावलांच्या आवाजाने तो पाहुणा, म्हणजे आपल्या गोष्टीचा नायक, तो गरीब बाप, तो जाना झाला. चोराला पाहताच तो त्याच्या मागे धावला आणि त्याला पकडलं सुद्धा. पण त्यानंतर जे घडलं ते खूपच स्ट्रेंज होतं. तो चोर तोच मोठ्याने ओरडायला लागला, चोर चोर, हा बघा चोर आहे. त्याचा तो मोठा आवाज ऐकून गावातले लोक जागे झाले. आपापल्या घरातून बाहेर आले आणि त्या बिचाऱ्या पाहुण्या चोर समजून त्याला खूप वाईट बोलायला लागले, त्याला शिवाय देऊ लागले. आणि ह्यातली सगळ्यात मोठी आयरनी काय होती माहिती आहे? जो चोर होता तो खरा तर त्या गावचा रखवालकार, आरक्षी, वॉचमॅन होता. तोच खरा चोर होता. आणि मग काय, क्षणाचाही विलंब न लावता त्या रखवालदाराने त्या पाहुण्याला चोर आहे असं घोषित करून जेलमध्ये टाकून दिलं. दुसऱ्या दिवशी त्या रखवालदाराने चोरीच्या आरोपाखाली त्या माणसाला कोर्टात हजर केलं. जज होते बंकिमचंद्र. त्यांनी दोघांचीही बाजू वेगवेगळी गेट द स्टेटमेंट्स ऐकून घेतली. सगळा प्रकार ऐकून त्यांना सत्य परिस्थिती कळाली होती. त्यांना समजलं होतं की तो पाहुणा निर्दोष आहे, इनोसेंट आहे, आणि तो रखवालदार, द वॉचमॅन, तोच खरा गुन्हेगार आहे. पण एक मोठी अडचण होती, पुरावा, एव्हिडन्स. पुराव्याअभावी ते निर्णय देऊ शकत नव्हते. म्हणून त्यांनी त्या दोघांना दुसऱ्या दिवशी हजर राहण्याचा आदेश दिला. दुसऱ्या दिवशी दोघेही कोर्टात आले, आपापली बाजू मांडायला लागले. तेवढ्यात कोर्टातला एक कर्मचारी तिथे आला आणि त्याने जज साहेबांना माहिती दिली की इथून साधारण 2 कोस दूर, मे बी अराउंड 6 to 7 किलोमीटर्स, कुणीतरी एका व्यक्तीची हत्या केली आहे. त्याची डेड बॉडी, मृतशरीर मेन रोडजवळ पडलेलं आहे. काय करायचं याचा आदेश द्या. हे ऐकून जज साहेबांनी एक असा काही विचित्र आदेश दिला जो ऐकून दोघेही चक्रावून गेले. जज साहेबांनी त्या रखवालदाराला आणि त्या आरोपी पाहुण्याला, दोघांनाही ती बॉडी कोर्टात घेऊन यायचा आदेश दिला. आदेश मिळाल्यावर दोघेही निघाले. तिथे पोचल्यावर त्यांनी एका लाकडी फळीवर ठेवलेलं, कापडाने झाकलेलं ते शरीर, अ बॉडी कवर्ड विथ अ क्लोथ, आपल्या खांद्यावर उचललं आणि कोर्टाच्या दिशेने चालू लागले. तो रखवालदार, आरक्षी, अगदी हट्टाकट्टा, वेल बिल्ट होता. पण तो आरोपी पाहुणा, तो खूपच बारीक, अशक्त होता. त्या जड शरीराचं ओझं खांद्यावर वाहून नेणं, अ हेवी डेड बॉडी, त्याच्यासाठी खूपच डिफिकल्ट, खूपच कठीण होतं. त्या ओझाच्या वेदनेने, द पेन ऑफ द लोड, तो रडायला लागला. त्याचं रडणं ऐकून तो रखवालदार मात्र खुश झाला. तो त्याची खिल्ली उडवत म्हणाला, अरे दुष्टा, तू त्या दिवशी मला ती चोरीची पेटी, तो बॉक्स घेऊन जाण्यापासून थांबवलं होतंस. आता भोग आपल्या कर्माचं फळ. या चोरीच्या केसमध्ये तुला 3 इयर्स, 3 वर्षांची जेल होईल, असं म्हणून तो मोठ्याने हसायला लागला. जसं बसं करून ते दोघांनी ती बॉडी आणली आणि कोर्टातल्या एका चबुतऱ्यावर, एका प्लॅटफॉर्मवर ठेवली. जज साहेबांनी त्यांना पुन्हा एकदा घटनेबद्दल सांगायला सांगितलं. आणि ज्या क्षणी त्या रखवालदाराने आपली बाजू मांडायला सुरुवात केली, त्याच क्षणी एक आश्चर्यकारक, एक अनबिलिव्हेबल गोष्ट घडली. ते मृत शरीर, द डेड बॉडी, त्याने अंगावरचं कापड दूर केलं, जज साहेबांना नमस्कार केला आणि म्हणालं, माननीय, या रखवालदारांनी रस्त्यात जे काही म्हटलं ते मी तुम्हाला सांगतो.
हा म्हणाला, तू मला ती चोरीची पेटी, तो बॉक्स घेऊन जाण्यापासून थांबवलं होतंस, म्हणून आता आपल्या कर्माचं फळ भोग. या चोरीच्या केसमध्ये तुला 3 वर्षांची शिक्षा होईल. तो विचित्र साक्षीदार बोलला होता. सत्य समोर आलं होतं. जज साहेबांनी त्या रखवालदाराला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि त्या गरीब माणसाला सन्मानाने, विथ फुल ऑनर, सोडून दिलं. म्हणूनच म्हणतात ना, दुष्कराण्यपि कर्माणि मती वैभवशालिनः नीतिम युक्तिम समालंब्य लीलयैव प्रकुर्वन्ते. याचा अर्थ, बुद्धिमान लोक, अ पर्सन विथ ग्रेट इंटलेक्ट, कठीणातली कठीण कामंसुद्धा अगदी सहजपणे खेळाखेळातच पूर्ण करतात. कशाच्या जोरावर? तर नीती आणि युक्तीच्या. इथे जज साहेबांनी तेच केलं. पुराव्याअभावी अडकलेला न्याय त्यांनी एका युक्तीने, एका विचित्र साक्षीदाराच्या मदतीने पूर्णत्वास नेला.